Good morning, friends. In the last previous lecture, we study about the water absorption. This is the last chapter, water absorption. And today we are going to start the chapter number 6, that is mineral nutrition and salt absorption. This is chapter number 6. Now, before going to study of mineral nutrition and absorption of salts, it is necessary to know about the mineral nutritions and what is the importance of mineral nutritions. We know very well that each and every living organism require mineral nutritions for their growth and development. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्याच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी कशाची आवश्यकता असते? मिनरल न्यूट्रिशन्सची आवश्यकता असते. आणि ज्या वेळेला हे मिनरल न्यूट्रिशन्स त्याला मिळतात त्यावेळेला त्याची काय होते? झपाट्याने वाढ होते. बरोबर आहे? इव्हन ह्युमन बीइंग्स म्हणजे आपल्याला देखील कशाची आवश्यकता असते? मिनरल न्यूट्रिशन्सची आवश्यकता असते फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. अँड वी गेट ऑल दीज मिनरल न्यूट्रिशन्स फ्रॉम फूड. जे काय आपण अन्न घेतो त्या अन्नामधून आपल्याला सगळे मिनरल न्यूट्रिशन्स मिळतात. बरोबर आहे? मग आपण दैनंदिन जीवनामध्ये काय करतो? आपण पिष्टमय पदार्थ घेतो. बरोबर आहे? डाळी खातो. बरोबर? डाळीमधून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. बरोबर आहे? ज्वारी, बाजरी, गहू वगैरे जे काय असेल त्याच्यामधून काय मिळतं? आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. बरोबर आहे? आपण पालेभाज्या खातो, नंतर फळं खातो. बरोबर आहे? नंतर मांस, मटण खातो. बरोबर आहे? दूध घेतो. ह्या याच्यातून सगळ्यातून आपल्याला काय म्हणतात? मिनरल न्यूट्रिशन्स मिळतात. तरी जर का काही मिनरल न्यूट्रिशन्सची कमतरता असेल तर आपण काय करतो? वी टेक सप्लिमेंटरी फूड. मग आपण काय करतो? सप्लिमेंटरी फूड घेतो. बरोबर आहे? मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर काय करतात? सप्लिमेंटरी फूड प्रिस्क्राईब करतात आपल्याला की तुम्ही सप्लिमेंटरी फूड घ्या. बरोबर आहे? मग ते काही टॉनिक लिहून देतात, काही व्हिटॅमिन्सच्या गोळ्या देतात. बरोबर आहे? नंतर कॉम्प्लॅन, बोर्नव्हिटा, हॉर्लिक्स वगैरे आपल्याला सांगतात की हे तुम्ही घ्या. बरोबर आहे? जेणेकरून जे काही आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन्स व्हॅल्यू कमी असेल ती न्यूट्रिशन्स व्हॅल्यू भरून काढण्यासाठी. मग कधी आयर्न कंटेनिंग टॅबलेट्स असतात, कधी फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट्स असतात, कधी कॅल्शियमचं कमतरता असेल कॅल्शियमच्या टॅबलेट्स घ्यायला सांगतात. मग हे सगळं कशाच्या बाबतीमध्ये? आपल्या बाबतीमध्ये. मग वनस्पतींच्या बाबतीत काय? द प्लांट्स ऑल्सो रिक्वायर द मिनरल न्यूट्रिशन्स. मग वनस्पतींना देखील कशाची आवश्यकता असते? मिनरल न्यूट्रिशन्सची आवश्यकता असते. मग वनस्पतींना कधी कॉम्प्लॅन पिताना बघितलंय का? नाही. बरोबर आहे? वनस्पती कधी टॉनिक घेतात का? नाही. मग ह्या वनस्पतींना मिनरल न्यूट्रिशन्स कुठून मिळतात? द प्लांट्स ऑल्सो रिक्वायर द इनऑर्गॅनिक रिक्वायरमेंट्स फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट्स. मग वनस्पतींना देखील कशाची आवश्यकता असते? इनऑर्गॅनिक रिक्वायरमेंट्सची आवश्यकता असते. कशासाठी? त्यांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी. द सोर्स ऑफ इनऑर्गॅनिक रिक्वायरमेंट्स आर मिनरल्स. मग हा जो इनऑर्गॅनिक रिक्वायरमेंटचा सोर्स काय? मिनरल्स. मग मिनरल्स कुठं असतात? द मिनरल्स आर प्रेझेंट इन द सॉइल इन द फॉर्म ऑफ एलिमेंट्स. हे जे मिनरल्स असतात हे सॉइलमध्ये असतात आणि कशाच्या फॉर्ममध्ये असतात? एलिमेंट्सच्या फॉर्ममध्ये असतात. द एलिमेंट्स विच आर ऑब्टेन फ्रॉम मिनरल्स आर नोन ॲज मिनरल न्यूट्रिएंट्स. आणि ते जे एलिमेंट्स असतात मिनरल्स मधले त्यांना काय म्हणतात? मिनरल न्यूट्रिएंट्स म्हणतात. बिकॉज दे हॅव न्यूट्रिशियस व्हॅल्यू अँड हेन्स द न्यूट्रिशन इज कॉल्ड एज अ मिनरल न्यूट्रिशन. आणि म्हणून त्याला काय म्हणतात? मिनरल न्यूट्रिशन असं म्हणतात. दिस इज द डेफिनेशन ऑफ मिनरल न्यूट्रिशन. द सोर्स ऑफ इनऑर्गॅनिक रिक्वायरमेंट्स आर मिनरल्स. The elements which are obtained from minerals are known as nutrients, mineral nutrients, and because of presence of nutritious value, the nutrition is called as a mineral nutrition. आणि त्याला काय म्हणतात? मिनरल न्यूट्रिशन असं म्हणतात. मग वनस्पतींना हे जे काही मिनरल न्यूट्रिएंट्स आहेत हे कशामधून मिळतात? सॉइल मधून मिळतात. मग आता देर आर टू टाइप्स ऑफ प्लांट्स, ऑटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्स. Autotrophs require inorganic requirements, while heterotrophs require inorganic as well as organic requirements for their growth and development. Autotrophs means
the plants which can synthesize their own food material. That kind of plants are called as autotrophs. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना ऑटोट्रॉप्स म्हणतात. हेटरोट्रॉप्स प्लांट्स मीन्स दे आर डिपेंडंट फॉर देअर न्यूट्रिशन ऑन द अनदर प्लांट्स. जे त्यांच्या न्यूट्रिशनसाठी त्यांच्या अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींवर जगतात त्यांना काय म्हणतात हेटरोट्रॉप्स म्हणतात. आणि जे हेटरोट्रॉपिक प्लांट्स असतात दे गेट inorganic requirements from the plants and organic requirements from the surrounding atmosphere. They grows on the decaying matter. We call that saprophytic. They are epiphytic. They absorb, they get the carbon, hydrogen and oxygen from the soil dust particles. But the autotrophic plants require the inorganic requirements for their growth and development. आणि हे जे सगळे इनऑर्गॅनिक रिक्वायरमेंट्स असतात हे सगळे इनऑर्गॅनिक रिक्वायरमेंट्सचा सप्लाय कुठून होतो मातीतून होतो. बरोबर आहे. मग मातीमध्ये काय असतात मिनरल्स असतात. त्या मिनरल्समध्ये जे इलिमेंट्स असतात त्यांना म्हणतात मिनरल न्यूट्रिएंट्स. काय म्हणतात त्यांना बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ न्यूट्रिशियस व्हॅल्यू अँड द न्यूट्रिशन इज कॉल्ड एज अ मिनरल न्यूट्रिशन. And this is all about the introduction of mineral nutrition. Now the question is that how many elements are detected? Near about 105 or more elements are detected. But all these elements are not essential elements. मातीमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत असे किती प्रकारचे एलिमेंट्स आहेत? मोर दॅन 105 एलिमेंट्स आर डिटेक्टेड. 105 पेक्षा अधिक एलिमेंट्स प्रेझेंट असतात. मग एवढे सगळे जे एलिमेंट्स आहेत मिनरल न्यूट्रिएंट्स आहेत. मग हे सगळे मिनरल न्यूट्रिएंट्स ज्याला आपण एलिमेंट्स म्हणतो मग हे सगळे आवश्यक असलेले हे सगळे महत्वाचे आहेत का? नाही. ओनली 16 एलिमेंट्स आर इसेन्शियल. रेस्ट ऑफ 105 एलिमेंट्स म्हणजे जे 105 किंवा 105 पेक्षा जास्त एलिमेंट्स आहेत हे 105 किंवा 105 पेक्षा जास्त एलिमेंट्स पैकी फक्त 16 एलिमेंट्स हे कसे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत. दे प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट्स ऑफ द प्लांट्स. अँड हेन्स नाउ वी आर स्टडी अबाउट द इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल एलिमेंट्स. Which kind of elements are called as essential elements and which kind of elements are called as non-essential elements. More than 105 elements are detected. But all these elements are not useful, are not important for the growth and development of the plant. Only 16 elements are important, or only 16 elements plays an important role in the growth and developments of the plants. And these 16 elements are called as essential elements. And remaining elements are called as non-essential elements. Now we study about the essential and non-essential elements. Now the question is that how we assess the which elements are essential elements and which elements are non-essential elements. मग आता आपण हे कसं परीक्षण करायचं की हे एलिमेंट्स इसेन्शियल एलिमेंट्स आहेत, हे जे एलिमेंट्स आहेत हे नॉन इसेन्शियल एलिमेंट्स आहेत, हे कशा पद्धतीने असेसमेंट करायचं किंवा कशा पद्धतीने ओळखायचं. और व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द इसेन्शियल अँड नॉन इसेन्शियल एलिमेंट्स. First of all, we study about the essential elements.
if the plant shows any if the plant shows any abnormality in the absence of some elements, then that elements are called essential elements. If the plant shows any deficiency, जर वनस्पतीच्या वाढीमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आढळत असेल ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ सम एलिमेंट्स, if the plant do not grows normally in the absence of some elements, काही एलिमेंट्स न मिळाल्यामुळे जर वनस्पतीची वाढ व्यवस्थित होत नसेल तर ते एलिमेंट्स कसे होते, जे एलिमेंट्स नाही मिळाले ते कसे होते, इसेन्शियल एलिमेंट्स होते. बरोबर आहे. म्हणून आपण काय म्हणतो, इफ द प्लांट शोज एनी डेफिशियन्सी or abnormality in the absence of some elements, then that elements are called as the essential elements. Now the essential elements are carbon, hydrogen, oxygen, nitrogen, phosphorus, potassium, calcium, magnesium, ferrous, sulfur, boron, manganese, zinc, copper, molybdenum, and chlorine. These are the 16 elements. These elements are called as the essential elements, because if these elements not get to the plants, then there is deficiency will be observed in the growth and development. आता हे जे 16 एलिमेंट्स आहेत, ह्या 16 एलिमेंट्सला काय म्हणतात, इसेन्शियल एलिमेंट्स म्हणतात. कारण ह्या 16 एलिमेंट्सच्या अभावामुळे वनस्पतींमध्ये काय आढळू शकते, ॲबनॉर्मॅलिटी आढळू शकते, त्यांची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही. मग ह्या एलिमेंट्सच्या अभावामुळे जर वनस्पतीची वाढ व्यवस्थित होत नसेल, then such elements are called as essential elements, and second are called as non-essential elements. If the plant grows normally in the absence of some elements, काय म्हटलं मी, if the plant grows normally in the absence of some elements, काही एलिमेंट्स नाही दिले तरी वनस्पतीच्या वाढीवर काही फरक पडत नाही. मग हे एलिमेंट्स कसे झाले, नॉन इसेन्शियल एलिमेंट्स झाले, की ते नाही मिळाले तरी वनस्पतीच्या वाढीवर काही फरक पडत नाही. दॅट काइंड ऑफ एलिमेंट्स आर कॉल्ड एज नॉन इसेन्शियल एलिमेंट्स. इफ द प्लांट ग्रोज नॉर्मली इन द अब्सेन्स ऑफ सम एलिमेंट्स, देन दॅट एलिमेंट्स आर कॉल्ड एज नॉन इसेन्शियल एलिमेंट्स. मग आता विच आर द नॉन इसेन्शियल एलिमेंट्स? The non-essential elements are the iodine, cobalt, sodium, lithium, strontium, tin, radium, beryllium, mercury, silver, bromine, and vanadium. These are the non-essential elements. आता जे काही मी सांगितले तुम्हाला हे कसे आहेत, सगळे नॉन इसेन्शियल एलिमेंट्स आहेत. हे वनस्पतीला जरी नाही मिळाले तरी वनस्पतीच्या वाढीवर कुठलाही परिणाम होत नाही, त्याच्यामध्ये कुठलीही ॲबनॉर्मॅलिटी आढळत नाही. मग ज्या एलिमेंट्स नाही मिळाले तरी वनस्पतीवर काही फरक पडत नाही, अशा एलिमेंट्सला काय म्हणायचं, नॉन इसेन्शियल एलिमेंट्स. आणि जे एलिमेंट्स जर मिळाले नाहीत तर त्याचा परिणाम वाढीवर होत असेल
बरोबर आहे. मग ते इलिमेंट्स कसे होते, इसेन्शियल इलिमेंट्स होते. म्हणून इसेन्शियल इलिमेंट्सला काय म्हणतो, इफ द प्लांट शोज एनी डेफिशियन्सी or abnormality in the absence of some elements, then that kind of elements are called as essential elements. And the essential elements are carbon, hydrogen, oxygen, nitrogen, phosphorus, potassium, calcium, magnesium, ferrous, sulfur, boron, manganese, zinc, copper, molybdenum and chlorine. These are the 16 elements. And how many elements are detected? 105 or more than 105 elements are detected. But all these elements are not essential elements. Only these 16 elements are essential elements, because that plays an important role in the growth and developments of the plants, and remaining elements are not plays important role, and hence they are called as a non-essential elements. And now we are going to study about the macro and micro elements. There are two types of elements: macro and micro elements. These macro elements are also called as a major elements. आता आणखी दोन प्रकारचे एलिमेंट्स पडतात. आता हे जे एलिमेंट्स होते इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल, हे कशाच्या आधारावर होते, की वनस्पतींना आवश्यकता आहे का, त्याच्या आधारावर दोन प्रकार पडले होते. आता पुन्हा दोन प्रकारचे एलिमेंट्स आहे, मॅक्रो आणि मायक्रो एलिमेंट्स. हे कशाच्या आधारावर आहेत, की हे किती प्रमाणात लागतात त्याच्या आधारावर दोन टाइप्स आहेत, मॅक्रो अँड मायक्रो एलिमेंट्स. फर्स्ट ऑफ ऑल वी स्टडी अबाउट द मॅक्रो एलिमेंट्स. नाउ द डिफरन्स इज दॅट व्हॉट इज द मॅक्रो अँड मायक्रो. मॅक्रो मीन्स विच रिक्वायर इन लार्ज क्वांटिटी. That kind of elements are called as the macro elements. And micro elements means the elements which are required in small quantity. जर वनस्पतींना जे एलिमेंट्स अतिशय जास्त प्रमाणात लागतात, वनस्पतींना जे एलिमेंट्स जास्त प्रमाणात लागतात त्यांना म्हणायचं मॅक्रो एलिमेंट्स, आणि वनस्पतींना जे एलिमेंट्स अतिशय कमी प्रमाणात लागतात त्यांना म्हणायचं मायक्रो एलिमेंट्स. The elements which are required in large quantity are called as a macro elements or major elements. And the macro and major elements are carbon, hydrogen, oxygen, nitrogen, phosphorus, calcium, potassium, calcium, magnesium, ferrous and sulfur. These are the macro elements, because these elements require in large quantity for the growth and developments of the plants. वनस्पतींच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी हे जे एलिमेंट्स आहे हे अतिशय जास्त प्रमाणात लागतात, म्हणून याला म्हणतात मॅक्रो एलिमेंट्स. अँड द रिमेनिंग 6 एलिमेंट्स आर कॉल्ड मायक्रो एलिमेंट्स, or these are also called as a trace elements, because these elements require in small quantity, and hence these elements are called as a micro elements or trace elements. हे झाले दोन प्रकार. कशाच्या आधारावर, किती प्रमाणात लागतात त्याच्या आधारावर. जे एलिमेंट जास्त प्रमाणात लागतात त्यांना आपण म्हणतो मॅक्रो एलिमेंट्स किंवा मेजर एलिमेंट्स. मग मॅक्रो किंवा मेजर एलिमेंट्स कोणते, these 10 elements are macro elements or major elements, because they require in large quantity. And the elements which are required in small quantity, जे अतिशय कमी प्रमाणात लागतात वनस्पतींच्या वाढीसाठी किंवा विकासासाठी, त्यांना काय म्हणतो आपण मायक्रो एलिमेंट्स म्हणतो, or they are also called as a trace elements.
and these are the 6 elements: boron, manganese, zinc, copper, molybdenum, and chlorine. These are the 6 elements. These 6 elements are called as micro elements or trace elements because they require in small quantity. If they are excess, they are toxic in nature. जर ते जास्त प्रमाणात असले तर ते काय असतात, विषारी म्हणून ते टॉक्सिक असतात, विषारी असतात. बरोबर आहे. अँड दीज 10 एलिमेंट्स आर नॉट टॉक्सिक एलिमेंट्स. व्हॉट एव्हर द क्वांटिटी ऑफ दीज एलिमेंट्स इज इन्क्रीजेस. ह्या एलिमेंट्सची क्वांटिटी जरी वाढली तरी हे काय आहेत, नॉन टॉक्सिक आहेत. परंतु यांची जर क्वांटिटी वाढली तर हे कसे असतात, टॉक्सिक एलिमेंट्स असतात. म्हणून हे जे एलिमेंट्स आहेत हे अतिशय कमी प्रमाणात लागतात वनस्पतींना, म्हणून आपण त्यांना म्हणतो मायक्रो एलिमेंट्स ऑर ट्रेस एलिमेंट्स. अँड हिअर वी कंप्लीट द इंट्रोडक्शन ऑफ मिनरल न्यूट्रिशन and the topic essential and non-essential elements, micro and macro elements. And today we are going to study about the role of elements, their role and deficiency symptoms. And tomorrow we will discuss on that topic. Okay, thank you.